प्रिया आधी काय पुन्हा वाड्यावरती गेलाय? आला काय गेला काय काय चाललंय काय? मला माहिती नाही, पण आजोबांचा फोन आला म्हणून गेला तो. बाबांचं सुद्धा ना मला काही गोष्टी कळतच नाहीत. मग आला कशाला परत? माहित नाही, मला तर काहीच बोलला नाही. आधीला सुद्धा मी कितीतरी वेळा समजावून सांगितलंय, पण तो ऐकतच नाही. वाड्याच्या संदर्भात कुठलाही नवीन रेफरन्स मिळाला की धावला वाड्यावरती. मी त्याला कितीतरी वेळा समजावून सांगितलं की आधी अरे सोड या गोष्टी, आता नको पुरे. या गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्याला एकाच जागी घेऊन येतात. हे काय आपलं जा ये चालूच. हो ना, मग रागवा तुम्ही त्याला. मला कसं रागावता दोघे जण? प्रिया, मुलाला बापाची चप्पल यायला लागली की त्याला पूर्वीसारखं वागवता येत नाही. एवढा मोठा मुलगा झाला, त्याला काय रागवायचं? हा, मला मान्य आहे की मी तुम्हा मुलांना अनेक वेळा रागावलोय पूर्वी, पण राग ओसरला की मग लक्षात येतं बऱ्याच वेळा उगीच रागवलो. बाबा, मला सांगा, म्हणजे एखाद्यावरचा राग आपण किती काळ मनात जपावा? ते राग कोणत्या कारणामुळे आलंय त्याच्यावरती अवलंबून आहे. माणसाने जर चूक केली तर तरी शिक्षाही झालीच पाहिजे, आणि त्या माणसालाही कळलं पाहिजे की आपली चूक झाली आहे, आणि त्याने जर माफी मागितली तर त्याला माफ करून टाकायचं. म्हणजे एखाद्याने आपली माफी मागितली तर त्याला माफ करायचं, हा नियम सगळ्यांनाच लागू होतो का? माझ्या लक्षात येते तू काय बोलतीस ते. तुला काय वाटलं मला समजत नाही? आई रागवली ना तुला? कुणालाही न सांगता तू मध्ये अशीच कुठेतरी निघून गेली होतीस. तुला काय वाटलं मला राग नाही आला? मला राग आला, पण मी तुला रागवलं? प्रिया, माझं हे असं आहे, मी एखाद्या व्यक्तीवरती बराच काळ राग धरून ठेवू शकत नाही. मी असं आहे. सॉरी बाबा, आणि थँक्यू. कशाबद्दल? सॉरी, कारण माझी चूक झाली, मी तुम्हाला न सांगता गेले त्या दिवशी. आणि थँक्यू, कारण न रागावता आज तुम्ही मला समजावलं. गुड नाईट. गुड नाईट.
जे हवं होतं ते मी तुझ्यापर्यंत पोचवलंय. आता तू येऊन भेटतेस का मी येऊ? हॅलो हॅलो, बोल ना. बोलायचं नसेल ना तर हे असले भ्याड प्रयत्न करायचे नाहीत, कळलं? मी येते. कुठे येऊ तेवढं सांग. आता भेटूच या. श्रीराम श्रीराम. प्रथमेश, हे प्रथमेश. प्रथमेश, प्रथमेश गेला कुठे इतक्या रात्रीचा? विष्णू, हे विष्णू, विष्णू, हे विष्णू, विष्णू. काय झालं मालक? अरे प्रथमेश माझ्या खोलीत नाहीये. आदिनाथ आणि शुभ्राच्या खोलीत बघितलं, तिथेही नाहीये. अरे देवा, कुठे गेला? कुठे तो? जरा शोधतोस का त्याला? मला काही सुचेना असं झालंय. बर जा जा. मी बघतो. प्रथमेश, हे प्रथमेश. श्रीराम, प्रथमेश. श्रीराम, 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 श्रीराम. प्रथमेश, प्रथमेश, श्रीराम, श्रीराम, श्रीराम. मालक मी अख्खा वाडा शोधला, कुठेच नाही होतो. सोपान काका कुठे आहेत? ते असतील आपल्या खोलीत. मग त्यांच्या खोलीत बघून ये. हवं तर त्यांना विचार. अहो पण त्यांच्या खोलीत कसा जाईल तो? त्या दोघांचा 36चा आकडा आहे. अरे म्हणून काय झालं? तुला बघायला काय हरकत आहे? तो स्वतः गेला असेल तिथे. जा बघून या आधी. आलो आलो आलो. श्रीराम, श्रीराम. प्रथमेश, प्रथमेश कुठे गेला असेल हा? श्रीराम, श्रीराम, श्रीराम. विष्णू, सापडला का रे प्रथमेश? श्रीराम, श्रीराम. विष्णू. मालक, सोपान आजोबा पण त्यांच्या खोलीत नाहीयेत. खोलीत नाहीयेत? श्रीराम, श्रीराम. आता प्रथमेश सापडला नाही तर चंदू आणि राधाला काय उत्तर देऊ मी? आता मात्र माझ्या मनात नाही नाही त्या शंका येऊ लागल्यात. मालक थांबा, मी आलोच. कुठे निघालास? मालक भुयारात जाऊन बघून येतो. आता भुयारात कशाला जाईल तो? मालक तेवढी एकच जागा बघायची राहिली आहे. ये बघून ये. बघून तर येतो. श्रीराम, 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 श्रीराम. काय झालं रे तुझं? सोपान काका, तुम्ही इथे? आता तुम्ही कुठे होतात सोपान काका? होतो की माझ्या खोलीत. तुम्ही तुमच्या खोलीत नव्हता. विष्णू गेला होता तिथे. आणि म्हणून तर मी इथं आलोय. काय बोलताय तुम्ही सोपान काका? अरे दिनू बाबा, झोपत चालायची वाईट सवय लागली मला. उठतो आणि सरळ चालायला लागतो. पुढे जातो आणि मग लक्षात येतो, अरे कुठे चाललोय आपण. म्हणून माघारी आलो आणि इष्टाला मला स्वतःला पाहिलं म्हणून इथं आलो. खरं बोलताय तुम्ही? गळ्या शपथ. हा,
काय झालं तुला? हा, काय होय? सोपान काका, प्रथमेश कुठे दिसत नाहीये. अरे अरे काय झालं? पोराला लय चांगलं पोर होतं, वांगळ झालं. सोपान काका, मालक 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 मालक, अरे कुठे होता प्रथमेश? हा? काय झालं याला? अहो भुयाराच्या तोंडाशी बेशुद्ध पडलेला होता. प्रथमेश, हे प्रथमेश, हे बाळा, प्रथमेश, प्रथमेश, मार, पाणी मार त्याच्या चेहऱ्यावर. हा, हा बाळा, हा बाळा. प्रथमेश, काय झालं? पार्वती वहिनी, कान कैसे ह्या शंकेला नाही जराही थारा, नियतीचा हा खेळ संभव तरीही अद्भुत तो सारा. तुम्हालाच फोन करणार होते. कधी भेटू शकतो आपण? मी तेच सांगायला फोन केला की आपण इतक्यात भेटायला नको. का? नेमक्या मदतीच्याच वेळी कशी काय पाठ फिरवता हो तुम्ही? भलते सलते आरोप मी ऐकून घेणार नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतात. माझ्या घरी चोरी झाली आहे. काय? हो, अख्खं घर अस्ताव्यस्त झालंय माझं. नक्की काय काय चोरीला गेलंय मला कळत नाहीये, पण आपल्याला सावध राहायला हवं. सुलेखा, तुम्हाला जरी अंदाज बांधता येत नसेल तरी मला जी गोष्ट घडायला नको होती त्याची खात्री पटली आता. म्हणजे तुमच्या घरात ज्या गोष्टीसाठी चोरी झाली ती गोष्ट आता माझ्या हातात आहे. निखिलची डायरी. काय म्हणजे? तोच, दुसरं कोण असणार? अभिमान सरंजामी. आज त्याची मजल तुमच्याकडून डायरी चोरून माझ्याकडे पोचवेपर्यंत गेली. आज दारापर्यंत आलाय. उद्या दार तोडून घरात कधी पोचल सांगता येत नाही. तनिष्का, मी त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पॅनिक होऊ नकोस. मी पॅनिक होत नाहीये, पण माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जाते आणि सुलेखाने परीक्षा घेतलीये, दिली नाहीये. यावेळेला परीक्षा द्यावी लागेल कदाचित, सहनशक्तीची. मौनम सर्वार्थ साधनम ही गोष्ट लक्षात ठेव. आणि कुठचाही निर्णय घेताना चारी बाजूंनी विचार करून मगच घे. कारण परीक्षा द्यायची सवय नसली ना की नापास व्हायची शक्यता जास्त असते. ठेवतेय मी फोन. आजोबा, हा बोल बाहुली. आजोबा, प्रथमेश संबंधी तुम्हाला काहीतरी सांगायचंय. प्रथमेश बद्दल? बाहुली, प्रथमेश बद्दल मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे, पण आधी तू सांग. आजोबा, माझ्या लॅपटॉपवरचं काली कर्मावालीच्या मूर्तीचं चित्र प्रथमेशने पाहिलं आणि तो खूप विचित्र रिॲक्ट झाला. तो तसा का रिॲक्ट झाला हे मला कळलं नाही, कारण नंतर तो लगेचच शुभ्रा आणि दादाबरोबर वाड्यावर आला. मला तुम्हाला असं सांगायचं होतं की तुम्ही जरा अंदाज घ्या ना, म्हणजे तो पुन्हा तसा काही रिॲक्ट होतोय का.
म्हणजे मला जे कळू शकलं नाही ते कदाचित तुम्हाला कळेल. श्रीराम श्रीराम. बाहुली, काल प्रथमेश झोपेतून उठून भुयारापर्यंत चालत गेला होता आणि तिथे तो चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत आढळला. आजोबा, काय सांगताय काय तुम्ही? तब्येत कशी आहे त्याची आता? नाही, त्याची तब्येत आता ठीक आहे, पण प्रश्न असा आहे की प्रथमेश झोपेतून उठून भुयारापर्यंत का गेला? बरं, तो स्वतः गेला की कोणी नेलं त्याला तिकडे? तो तिथे चक्कर येऊन का पडला? असे अनेक प्रश्न मनात उभे राहिले आहेत. तू सांगितलेली घटना आणि इथे घडलेली घटना या दोन्हीमध्ये काही साम्य आहे का? हाही प्रश्न मनात उभा राहिला आहे. आजोबा मला तिथे येऊ दे. म्हणजे मला असं वाटतं या दोन घटनांना नक्की काहीतरी अर्थ असणार. तुम्हीच म्हणता की नाही नेहमी प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतं. मग मी येते तिथे. नाही, नको बाहुली, जरा 2 दिवस थांब. पण का आजोबा? बाहुली, अजूनही तुझी ग्रहस्थिती फारशी चांगली नाहीये. सगळ्या शक्यतांचा मी पुन्हा एकदा विचार करतो आणि काही जाणवलंच तर तुला लगेच फोन करतो. पण या दोन्ही घटना आपल्याला एकाच दिशेने नेत आहेत, हे मात्र नक्की. आज तारीख काय सावंत? 4. आजचा एकच दिवस राहिलाय, उद्याचा 6वा दिवस आहे. तुम्हाला विचारलंय तेवढ्याचीच उत्तरं द्या. सॉरी साहेब. सावंत, आपल्याला लागलेल्या दोन्ही पण टिपा फुकट गेल्या. आपण उशिरा पोचलो साहेब. सर होते तिथे. आपल्याला चिठ्ठ्या नाही का सापडल्या त्यांच्या? कधी कधी मला वाटतं मला पण तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी यायला हवं होतं सावंत. साहेब, मी एखाद्या वेळेस विश्वासात करीन हो, पण तुमचा तो राणे तो नाही ना करणार. विक्रांत भोसले विषयी एवढा बारीक सारीक तपशील ठेवणारा माणूस माझ्याकडे असताना सावंत, तो भोसले आज माझ्या समोर असता. पण काय आहे, फितुरी आपल्या मराठ्यांमध्ये इतिहासापासून चालत आलेली आहे, त्याला कोण काय करणार हो? एकाशी इमान राखलं तर दुसऱ्याला ती फितुरी वाटते. त्याला मी काय करणार साहेब? बस, तुम्हाला त्या विक्रांत भोसलेचा ठाव ठिकाणा, त्याचे सगळे रस्ते आधीपासून माहिती होते ना? रस्ते आपण खूप शोधू साहेब, पण चालीचं काय? ती तर प्रत्येकाची वेगळी असते. ती आपण नाही ना ठरवू शकत साहेब. या तुम्ही सावंत. इन्स्पेक्टर वजलवर बोलतो. हा बोल. काय?